पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: बहु नामया रामनामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषध घेतले पार्वतीशी, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधूनही रामनामाचे महत्त्व पुन्हा एकदा समर्थ आपल्याला विशद करून सांगतात. अनेक श्लोकामधून रामनामाची महती समर्थांनी गायलेली आहे. असं म्हणण्यापेक्षा रामनामाची महती गाण्याकरताच हे सर्व संतांचं समर्थांचं साहित्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. तीच गोष्ट समर्थ आपल्याला पुन्हा सांगतात. आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की आम्ही बरेच कीर्तनं, बरीच प्रवचनं ऐकतो, तेच विषय पुन्हा सांगितले जातात. हे ती पुनरावृत्ती करण्याची गरज काय आहे? एकदा एक विषय सांगून झाल्यानंतर परत तोच विषय परत का सांगितला जातो, अशी एक शंका तुमच्या सहित माझ्या देखील मनामध्ये ही शंका येते मंडळी. तेव्हा त्याचं उत्तर शोधायचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या लक्षात असं येतं की तीच गोष्ट समर्थ परत किंवा सगळे संत परत का सांगतात. त्याचं कारण आहे, साधं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घ्या. एखादा पाषाण आहे, एखादी शिळा आहे. त्या शिळीची जर मूर्ती घडवायची असेल, देवाची एखादी कोणतीही मूर्ती त्या दगडापासून जर घडवायची असेल, तर जो पाथरवट असतो त्या पाथरवटाला, त्या दगडाला छन्नी आणि हातोड्याचे घाव घालावे लागतात. छन्नी लावून हातोड्याचे घाव घालावे लागतात. आणि कोणताही दगड एका गावामध्ये मूर्ती रूपामध्ये येत नाही. त्या दगडाला असंख्य घाव घालून त्याला योग्य ठिकाणी ठोके मारून योग्य तो आकार देऊन, नको असेल तो दगडाचा भाग त्यातून काढून टाकून अथक प्रयत्न केल्यानंतर मग त्या ठिकाणी त्या पाषाणातून सुंदर रेखीव कोरीव अशी मूर्ती अशा प्रकारे प्रगट होत असते. हे जसं पाथरवटाचं काम आहे, त्याप्रमाणे संत हे पाथरवट आहेत. आणि तुम्ही आम्ही, तुमची माझी अंतःकरण जी आहेत ही पाषाणाप्रमाणे कठोर आहेत. कारण असं आहे की अनेक जन्माचे विषय संस्कार, संसाराचे संस्कार आपल्या मनावरती दृढ झाल्यामुळं एकाच गोष्टीमध्ये एकदा सांगितल्यानंतर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतच नाही. म्हणून एक घाव वाया गेला, दुसरा घाव घालायचा, दुसरा वाया गेला, तिसरा घाव घालायचा. जोपर्यंत आमची मनं तयार होत नाहीत तोपर्यंत संत हे घाव घालतच राहतात त्याच्यावरती उपदेशाचे. आणि त्यातूनही जर एखाद्याचं मन बनलंच नाही तर तो दगड मूर्ती बनण्याच्या आकाराचा नाही म्हणून त्याला बाजूला टाकून दिला जातो. काही दगड मूर्ती बनवत असताना फुटून जातात, पण त्यातून मूर्ती निर्माण होत नाही. आणि काही भाग्यवान दगड असतात, त्या दगडांच्या मूर्ती तयार होतात. ते सिंहासनावरती विराजमान होऊन दयादुधाचे तुपाचे अभिषेक त्याला होतात. सोन्याचे अलंकार त्या मूर्तीवरती घातले जातात. सगळे लोक नतमस्तक होतात. दगडच आहेत, पण ते भाग्यवान दगड आहेत की ज्यांना मूर्तीचा आकार प्राप्त होतो. तसं संत या जगाला सतत उपदेश करत राहतात, सातत्यानं ही गोष्ट सांगत राहतात. पण अति दुर्दैवी काही माणसं असतात, ती त्यांच्या उपदेशाकडे न लक्ष देता स्वतःच आपल्या आचरणाप्रमाणे वागतात आणि त्याप्रमाणे त्या दगडाप्रमाणे फुटून जातात. ती फेकून दिले जातात दगड, त्याचा उपयोग काही होत नाही. परंतु संत हे प्रयत्न करायचं थांबत नाहीत. या न्यायानं पुन्हा एकदा समर्थ या ठिकाणी रामनामाचं महत्त्व आपल्याला सांगत असताना म्हणतात, बहु नामया रामनामी तुळेना. हे बाबा, तू देवाची पुष्कळ नावं जरी घेत असशील तरी ते त्या रामनामाची बरोबरी ते इतर देवाची नामं करू शकत नाही. हे लक्षात ठेव म्हणतात. कारण बऱ्याच जणांचं असं मत आहे की कोणत्याही देवाचं नाव घेतलं तर ते देवाचंच नाव आहे ना, मग रामनामाच्या पुढे त्याचं महत्त्व का नाही? तर त्याचं कारण असं आहे, देव म्हणायला जरी आपण देव म्हणत असलो तरी सगळे देव हे पूर्णत्वाच्या अवस्थेमध्ये नाही आहेत. काही कार्यात्मक देव आहेत, काही केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत आणि काही असणारे देव आहेत. त्यामध्ये असणारे देव हे कुणाच्या देव मानण्यावर न मानण्यावर अवलंबून नाही आहे. ते देवच आहेत. तुम्ही माना अगर न माना, त्यांचं देवत्व हे स्वयंसिद्ध आहे.
उदाहरणार्थ सूर्यनारायण आहेत, अग्निनारायण आहेत, भगवान विष्णू, भगवान शंकर, देवी गणपती हे असणारे देव आहेत. त्यांना देव मानलं तर ते देव होतात असं नाही. पण जगामध्ये काही देव मानलेले आहेत, आपण त्यांना देव मानतो म्हणून ते त्यांना देवत्व आहे. मग असे मानलेले देव, केलेले देव, झालेले देव आणि असणारे देव यांचा जर विचार केला तर जे मुळात स्वयंसिद्ध असणारे देव आहेत त्या देवांचं जे नाम आहे ते त्या ठिकाणी उद्धाराला कारणीभूत होऊ शकतं. त्यांच्या नामानं उद्धार होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून रामनाम हे स्वयंसिद्ध आहे. बाकीच्या देवाच्या नामाचा इतर त्या ठिकाणी उपयोग होत नाही केलेल्या देवाचा. उदाहरणार्थ जर एखादा मनुष्य मसोबा त्याचा आवडता देव असेल, मसोबा 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 असा जप केला तर रामनामाच्या जपाचं फळ त्याला मिळणार नाही. एखाद्याचा देव वेताळ असेल, मुंजाबा असेल, वेताळबा असेल, अशी क्षुद्र देवता देखील आहेत. त्यांची उपासना करणारी माणसं जगामध्ये खूप आहेत, परंतु ते उद्धाराला कारणीभूत होत नाहीत, ते अधपतनाला जातात. गीतेमध्ये सांगितलेलं आहे, क्षुद्र देवांची उपासना करून क्षुद्र लोकाची प्राप्ती करून घेणारे लोक असतात, तामसी लोक असतात. तेव्हा अशा नामानं त्या ठिकाणी जीवाचा उद्धार, परमगती जी म्हणतात ती जीवाला प्राप्त होत नाही. त्याकरता एक रामनामच महत्वाचं आहे. म्हणून बहुनाम या रामनामी तुळेना, त्याची तुलना एका रामनामाबरोबर होत नाही. कारण रामनाम हे बीज मंत्र आहे. ओंकाराचं सुद्धा मूळ जर काय असेल तर राम हे मूळ आहे, म्हणून त्याची तुलना कशाशी करता येत नाही. ते सर्वात श्रेष्ठ आहे. समर्थ म्हणतात राम राम अशा प्रकारचा तुम्ही उच्चार करा. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं की राम राम स्मरा आधी, सर्वात अगोदर रामरामाचं तुम्ही स्मरण करा. म्हणून हे नाम दुसऱ्या कोणत्या नामाशी तुलना करले तर होऊ शकत नाही. परंतु समर्थ म्हणतात हे अभागी असणाऱ्या पामराला, नराला, माणसाला हे कधी कळणार? समर्थ त्याला अभागी म्हणतात. कुणाला? रामनामाचं महत्त्व ज्याला कळत नाही किंवा नसेल कळत, नसू द्या, पण संत सांगतात त्याच्यावर विश्वास देखील ठेवत नाही. एक तर मनुष्यानं अज्ञान आपलं आहे तर अज्ञान कबूल करावं आणि शहाण्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवावा. नसेल तर स्वतः ज्ञानी व्हावं. पण काही माणसं अशी असतात की स्वतःही शहाणे नसतात आणि शहाण्या माणसांच्या शब्दावर विश्वासही ठेवत नाहीत. त्यांची गती फार वाईट अशा प्रकारची होत असते. त्याला अभागी, पामर असे शब्द वापरून समर्थ त्या माणसाची निर्भत्सना करतात. अशा अभागी माणसाला, पामराला हे कसं कळणार म्हणतात, त्याला कळत नाही. समर्थ म्हणतात अरे विषाचा दाह ज्या वेळेला अंतःकरणामध्ये झाला, तो विषाचा दाह शांत करण्याकरता पार्वतीश असणारे भगवान श्री शंकर त्यांनी तरी काय केलं? इतर कोणत्याही उपायानं गुण येत नाही म्हटल्यानंतर रामनाम हेच कंठामध्ये धारण केलं ना. म्हणून विषा औषध घेतलेले पार्वतीश असणारे भगवान शंकर, पार्वतीचे ईश्वर म्हणून पार्वतीश असं म्हटलेलं आहे. तर त्या शंकराने हे विषाला औषध म्हणून घेतलेलं आहे रामनाम, म्हणजे विषाचा दाह शांत करणार. असं असल्यामुळं समर्थ म्हणतात हे मनुष्या, तुझ्यासारख्या मूर्खाला कोण विचारणार आहे? जीवा किंकरा म्हणलेलं आहे. किंकर म्हणजे अतिशय हीन दर्जा त्या ठिकाणी जीवाचा सांगितलेला आहे. अशा त्या हीन जीवा तुला कोण विचारणार आहे म्हणले? तुझ्या बोलण्याला किंमत कोण देणार आहे? तू जर म्हणायला लागलास की रामनामापेक्षा दुसरं काही श्रेष्ठ आहे, रामनामच कशाला पाहिजे, असं जर तू म्हणत असशील तर समर्थ म्हणतात तुझ्या बोलण्याला किंमत देणार कोण? शहाणी माणसं तुला मानणार कोण? किती आंधळ्यांनी जर सांगितलं सूर्य उगवला नाही तर शहाणी माणसं मान्य करतील का? डोळस माणसं. आंधळ्यांची एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये असं ठरवलं की सूर्य नावाची वस्तूच जगामध्ये नाही आहे, कारण तो त्यांना दिसत नाही, असा ठराव पास केला. तर तो ठराव इतर लोक मान्य करतील का? कारण ते मूर्खच आहेत म्हणतात, त्यांना दिसत नाही, त्याला त्यांनी काय करावं? मग त्यांना दिसत नाही तो नाही असा अर्थ होतो का? तर बिलकुलच नाही. तसं समर्थ म्हणतात अशा किंकराला, जीवाला, हीन असणाऱ्या मनुष्याला की ज्याचा नामावरती विश्वास नाही, त्याची निर्भत्सना समर्थाने या ठिकाणी केलेली आहे. त्याला कोण विचारतो म्हणतात? त्याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपण रममान व्हावं.
भगवत नामचिंतन दिवसातून जितकं शक्य होईल तितकं त्या ठिकाणी नामचिंतनाचं आपण आवर्तन करावं. कारण जेवढी नामाची आवर्तन होतील तितकं आपल्या जीवाच्या ठिकाणचं अज्ञान, मालिन्य, दोष हे हळूहळू धुतले जातात. जसं अत्यंत मळलेलं कापड असतं ते एकदा धुवून स्वच्छ होत नाही, त्याला पुन्हा साबण लावून धुवावं लागतं. तसं आपलं मन आहे. नामाच्या आवर्तनानं त्या मनाला शुद्ध करण्याकरता हे सातत्यानं केलं पाहिजे. ही संतांची असणारी शिकवण आहे आणि ते आपण आचरणात आणून आपलं जीवन धन्य करून घ्यावं अशी संतांची, समर्थांची अपेक्षा आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं अशा प्रकारचं असणारं हे चिंतन आहे. आपल्याला चिंतन बरं वाटलं का ते जरूर कळवा. आपण हे चॅनल ऐकत असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर जे काही अध्यात्माची आवड असणारी आपली परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत या चॅनलची जरूर माहिती द्या. तेव्हा भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.